केलं तरी पण तुम्हाला पुण्य प्राप्त होईल। आपल्या घरी आपण बघतो, आपण म्हणतो अरे पतीला काय पसंत आहे, आवडत आहे जेवणामध्ये, मुलाला काय आवडत आहे, बरोबर? जेवणामध्ये जे आवडते घरी तेच वस्तू बनवल्या जाते, आहे ना, बरोबर? त्याच प्रकारे त्या भगवंताने आपल्याला जन्म दिला आहे, तर त्या भगवंताला काय आवडते ते जाणणं आपलं कर्तव्य आहे। कारण ते जाणल्याशिवाय घरी लग्न करून जर एक पत्नी जरी आणायची असेल तरी पण तुम्हाला मुलगी बघावं लागते की ती मुलगी कशी आहे, चरित्रानं कशी आहे, रूपवान आहे की नाही, शिकलेली किती आहे, स्वभावानं कशी आहे, हे बघावं लागते। एका मुलीला जर तुम्हाला कोणाच्या घरी द्यायचं असेल, लग्न करवायचं असेल, तर तुम्हाला हे बघावं लागते मुलगा कसा आहे, नोकरी आहे की नाही, किती कमावतो, स्वभावाने कसा आहे, बघावं लागते ना। तर महाराज, एका संसारामध्ये आपण एवढं बघतो की असं असायला हवं आणि तसं असायला हवं, असं व्हायला नको आणि तसं व्हायला नको। त्याच प्रकारे महाराज, त्या भगवंताची पण आपल्याकडून हीच इच्छा असते की मी कसा आहे, माझं स्वरूप कसं आहे आणि माझी कशा प्रकारे तुम्ही भक्ती केली तर मी प्राप्त होईल तुम्हाला, ते जाणून घेणं अति महत्वाचं आहे। आणि म्हणून त्याच्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे। सत्संगामध्ये तुम्हाला तो विवेक मिळतो, त्या ईश्वराचं स्वरूप माहीत पडते, त्याला काय आवडते काय नाही आवडत हे तुम्हाला माहीत पडते आणि मग सोप्या रीतीने तुम्हाला ईश्वर मिळतो। परोपकाराने हृदय शुद्ध होते, कारण भगवंत सगळ्यांना एकसारखं प्रेम करतो ना। तो हे विचार करतो भगवंत की हा श्रीमंत आहे तर मी याच्यावर जास्त प्रेम करीन आणि हा गरीब आहे, झोपडीत राहते, तर मी ह्याच्यावर प्रेम करणार नाही। असं कधी ईश्वर विचारतो का? नाही विचारत। त्याने सगळ्यांना एक सारखा जन्म दिला आहे। हा तर संसाराचा नियम आहे, कोणी श्रीमंत आहे आणि कोणी गरीब आहे। तेव्हाच तर त्या भगवान श्रीरामांना वेळ नाही लागली शबरीच्या झोपडीमध्ये जाऊन उष्टे बोरं खाण्यासाठी। हे प्रमाण आहे भगवंताचं की भगवंत कधी भेदभाव करत नाही, तो समानतेने सर्वांना प्रेम करतो। आणि परोपकाराचं पण हेच एक लक्षण आहे की परोपकार केल्याने आम्हाला सगळ्यांप्रती एक सारखी मनामध्ये हृदयामध्ये भावना जागृत होते आणि आपल्याला सगळे आपले वाटायला लागतात। कोणी परक वाटत नाही। मग कोणी श्रीमंत असला तर कोणी गरीब त्याला जळणार नाही आणि कोणी गरीब असेल तर श्रीमंत त्याची उडवणार नाही। ही आहे परोपकाराची भावना। आणि म्हणूनच दानाची महिमा आहे आपल्या समाजामध्ये, संसारामध्ये, की मनुष्याने दान करावं, कोणी गरीबाला एक पोळी द्यावी, अन्नदान आहे। कोणाला ज्ञानाचं दान द्यावं, विद्यादान आहे। आणि म्हणून परोपकार श्रेष्ठ मानला गेला आहे, ईश्वर प्राप्तीचं एक साधन मानलं गेलं आहे। आता एक प्रार्थना तुम्ही माझ्यासोबत म्हणा, हात जोडून म्हणा आणि आपल्या हृदयाला पवित्र करा। दुख चिंता और दरिद्रता, दुख चिंता और दरिद्रता, ही प्रार्थना सर्व मानव जातीसाठी आहे। श्रीमंतांसाठी पण आहे, गरिबांसाठी पण आहे, छोट्या मुलांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे। म्हणून ही प्रार्थना सगळ्यांनी मिळून करावी। तुमच्या हृदयामध्ये ते प्रेम उत्पन्न होईल, सगळ्यांप्रती आपुलकीची भावना उत्पन्न होईल आणि तुमच्या हृदयाची आणि बुद्धीची पण शुद्धी होईल। दुख चिंता और दरिद्रता, दुख चिंता और दरिद्रता, प्रभु सबकी मिट जाए, प्रभु सबकी